जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना काल 10 लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात लाचलुचपत विभागाच्या प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडलेलं आहे। आज त्यांना कोर्टात देखील हजर करण्यात आलेलं आहे आणि कोर्टाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। युक्तिवाद करणारे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे सर माझ्यासोबत आहेत। सर, आज युक्तिवाद केला, त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। काय सांगाल सविस्तर? आज रोजी जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांना अँटी करप्शन ब्युरोने काल पकडल्यानंतर आज माननीय न्यायालयात त्यांना PCR यादीसह हजर करण्यात आलं। प्रामुख्याने सरकार पक्षातर्फे 2 कारणास्तव PCR या ठिकाणी मागण्यात आला। त्यामध्ये आरोपीच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे आणि आरोपीचा जो मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे, ह्या मोबाईल जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचा पाहणी पंचनामा करायचा आहे। या 2 मुख्य कारणांसाठी PCR प्रॉसिक्युशनने आज रोजी माननीय न्यायालयाला विनंती केली। PCRची माननीय न्यायालयाने सरकार पक्षाच्या विनंती आणि केलेला युक्तिवाद गृहीत धरून आरोपीला उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश केलेला आहे। बरं, या झाडाझडतीमध्ये काही आढळून आलंय का? निष्पन्न झालंय का? काही सोनं, चांदी, मोबाईल, काही वस्तू वगैरे काही? आरोपीच्या घर जडतीमध्ये साधारणतः एक 5 लाखाची अमाऊंट, काही सोनं आणि काही चांदी या ठिकाणी आढळून आलेली आहे पोलिसांना। बरं, उद्या त्यांना हजर केलं जाणार आहे न्यायालयात? आरोपीला उद्या माननीय न्यायालयात हजर केलं जाईल। तर नक्कीच आपण पाहतोय की प्रशासकीय वर्गात खरं तर एक मोठी खळबळ या घटनेमुळे उडालेली आहे। संतोष खांडेकर यांना 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी काल पकडण्यात आलेलं होतं आणि ते आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देखील आता सुनावलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उद्या दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात येईल आणि त्यावर सुनावणी होईल। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।